इंदोरी तालुक्यातील पिंपळणारे येथील गटा नंबर 355 मधील शेतात सकाळी 8 वाजेच्या दरम्यान गुलाब रामभाऊ साळवे हे 69 वर्षीय शेतकरी वासरू बांधत असताना बिबट्याने त्यांच्यावर झडप घालून हल्ला केलाय। त्यांनी आरडाओरड केल्याने मुलगा सून धावत आल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली आहे। गुलाब साळवे जमिनीवर कोसळले। त्यांना तात्काळ तळेगाव दिंडोरी येथील आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलाय। त्यानंतर त्यांना दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलंय। वणी आणि दिंडोरी येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन पंचनामा केलाय। यावेळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनीही रुग्णालयात जाऊन पाहणी केली आहे। घटनास्थळी वन विभागाने तात्काळ पिंजरा लावला असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आलंय। परिसरात 2 बिबटे असल्याचं नागरिकांचं म्हणणे असून त्यांच्या वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। त्याचप्रमाणे बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे। पिंपळणारे गावात नारायण साळवे यांच्या वडिलांवरती बिबट्याने हल्ला करून ते मृत्युमुखी पडले, तरी वन विभागाने या बिबट्यांचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे। आणि आज सकाळी जर दिवसा बिबट्या हल्ला करीत असेल तर रात्रीची किती गंभीर परिस्थिती असेल। आज आमच्याकडे पिंपळणारे असेल, कतोड असेल किंवा तळेगाव असेल, या एरियामध्ये जास्त करून लोक मळ्यांमध्ये राहतात आणि मळ्यांमध्ये राहत असल्यामुळं तिथं कुठल्याही प्रकारची दाट वस्ती नाही, जेणेकरून लपायला बिबट्यांना जी जागा असेल तिथं बिबटे लपून आणि वन विभाग काय करतं, इथून बिबटे पकडतं आणि इथं 5-25 किलोमीटरचं जंगल आहे तिथे नेऊन सोडतं, जेणेकरून असं न करता जर इथला बिबट्या पकडून त्याने तिकडे नेऊन सोडला तर तो 1 दिवसामध्ये परत त्याच एरियात फिरायला मोकळा होतो। या वन विभागाने किंवा शासनाने आणि खास करून मंत्री महोदयाने याच्याकडे लक्ष देऊन या बिबट्यांचा काहीतरी बंदोबस्त केला आहे, एवढंच आम्ही गावकऱ्यांच्या वतीने सांगतो। आणि जर बंदोबस्त केला नाही, जर याच्यानंतर परत असेच आमच्या बिबट्यांनी आमच्या लोकांना काहीतरी विजा करून मृत्युमुखी पडले तर आम्ही मोठं आंदोलन छेडू असं सांगतो थांबतो। मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी।